सगळी खाऊ गल्ली मुरगुडची खाऊ गल्ली झाली. मुरगुडची नवा अक्कल तालुक्याची खाऊ गल्ली चालू आहे. वरच्या पुढाऱ्याने खालच्या पुढाऱ्याकडे द्यायचं, तिने तिथं वर कुणाकडे द्यायचं हे कुणाला माहिती नाही. कुणाची सत्ता आली तर विकास हा नाहीच, नुकतं खायचंच नुकतं असंच चालू आहे. प्रशासक येऊन सुद्धा काय उपयोगाचं नाही. ते बाहेर फिरलंच कधी प्रशासन. मागच्या पंचवर्षीला गटार बांधलेली औंधा पाडायची, परत ती बांधायची. काय गटारी त्याची खाया गावची कुणाला माहित. खड्डा कुठला चुकवायचा आणि कुठल्या खड्ड्यातनं बघला जायचे आपणच शोधायचे आणि मार्ग काढत जायचा, असा मार्ग आहे. तर इथं होतंय कसं, नुकतंच पान खाऊन गुटखा खाऊन थोकायचं आणि बसायचं, याच्या पलीकडे काय नको. तर ते विकासासाठी एकत्र आलेलं राजकारण आहे आणि जुनं तेच नाही चालणार. पळतेल्या घोड्यावरती पैसे लावले तर कधी पण चांगले. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची धामधूम जी आहे ते आता शिगेला पोहोचल्याचं चित्र सध्या आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. प्रत्येक नगर परिषदेमध्ये अनेक नगराध्यक्ष पदासाठी आणि नगरसेवक पदासाठी अनेक उमेदवारांनी आपले अर्ज भरलेले आहेत. मात्र त्यांची धाकधूक वाढलेली आहे, कारण अर्ज छाननी जी आहे ते आता युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे त्यांचं भवितव्य जे आहे या अर्ज छाननीनंतरच स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांचं नेमकं म्हणणं काय आहे, त्यांच्या परिसराचा विकास झाला आहे की नाही, त्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी सध्या पोहोचलोय मुरगुड शहरामध्ये. आणि मुरगुड नगर परिषदेमध्ये बघायला गेलं तर या ठिकाणी मोठी उलथापालथ या ठिकाणी झालेली आहे. कागल तालुक्यामध्ये मुरगुड देखील एक महत्त्वाचं शहर मानलं जातं आणि या शहरामध्ये अनेक मातब्बर नेत्यांचं वर्चस्व प्राबल्य पाहायला मिळतं. मात्र इथल्या नागरिकांच्या नेमक्या प्रतिक्रिया आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर बघूयात काय म्हणतात मुरगुडकर. काय वाटतंय, आता नगर परिषद निवडणुका सुरू आहेत, मोठ्या प्रमाणात आता वातावरण तुमच्या इथं बघतोय आपण, गट तट मोठ्या प्रमाणात आहेत. पण नगर परिषद निवडणुका या एका बाजूला, राजकारण एका बाजूला जर ठेवलं तर मुरगुड शहराचा विकास जो व्हायला पाहिजे तसा विकास इथं झालाय असं दिसते का? तसा विकास झाला आहे, परंतु आता एक क्रीडांगणाचे एक हे आहे, क्रीडांगण एक पाहिजे. म्हणजे आपल्या इथं बरेचसे खेळाडू वगैरे तयार झालेले आहेत. पोरवर खेळण्यासाठी देण्यासनी क्रीडांगण एक महत्त्वाचं आहे. बाकी काय विकास वगैरे आहे. मुरगुड शहर हे जुनं जाणतं खेळाडूंचं शहर मानलं जातं. तुम्ही क्रीडांगण एक पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. क्रीडांगण व्यतिरिक्त जर बघायला गेलं तर आपल्या इथं रस्ते असतील, पाणी पुरवठा, ज्या मूलभूत सोयी सुविधा मिळायला पाहिजेत नागरिक म्हणून, त्या तुम्हाला मिळतात असं दिसतंय का? सुविधा वगैरे आहेत, थोडेफार रोड वगैरे काय रोड वगैरे पण जरा खराब झालेत. ते आता काय होतील आता ज्यावेळी आता कुठली येईल ना, म्हणजे त्यावेळी होऊन जाईल. यापूर्वी आता इथं प्रशासक होते, आता निवडणुकीच्या आधी प्रशासक होते. आता त्यांचा कारभार तुम्हाला कसा वाटला? चांगला होता कारभार, व्यवस्थित होता. आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवत असताना आपण मतदान करणार आहे. त्या मतदानात तुम्ही तुमच्या इथला पक्ष काय गटतट बघणार का विकास बघणार? पक्ष असं विकास पण बघायला पाहिजे, दोन्ही पण बघणार. म्हणजे कसं आपल्या सोयीन जे वाटतं ते बघणार. काय किती वर्ष व्यवसाय करता इथं? मी गेली 15-20 वर्ष झाली. 15-20 वर्ष. 15-20 वर्षामध्ये तुमच्या मुरगुड शहरात विकास दिसतोय का रस्त्यावर? रस्त्यावर विकास दिसतोय तसं बघितलं तर दिसतोय विकास, पण इतका म्हणावा इतका नाही. काय वाटते, काय कमी पडायला लागलो आपण विकासाच्या मागं? आपण नगर परिषद आपली कुठं कमी पडते? असं आहे, कोल्हापूर सोडल्यानंतर, कोल्हापूर महापालिका सोडल्यानंतर जर पाहिलं तर इकडं मुरगुड, गडिंग्लज जवळपास ह्या नगरपालिका आहे. आणि या नगरपालिकेचं ह्या दृष्टिकोनातून बघत असताना आज रोजी मुरगुडमध्ये पूर्वी 40 खेड्याचं गिराक असायचं, पण आज रोजी काय होतंय, एक मुरगुडचा मांजवाचा बाजार सोडला तर बाकी काहीच नाही. आणि मुरगुडपेक्षा कसं झालंय, मुरगुडातल्या पेक्षा बाहेर मार्केट जे वाढलंय. आता इथं कपडे घ्यायचे झाले तर लोक सरवड्याला जातात. आता कापशी बाजारपेठ मोठी झालेली आहे, मुदा तिटा मोठे झाला, कुरात बाजार भरतो इकडं. त्यामुळं जे
जो विकास होत होता किंवा जो लोकांना वेगळं वाटत होतं की इकडे येऊन काय तर बघण्यात करत होतं, त्याच्यात इथं काही हे झालेलं नाही, मार्केटिंगची वाढ झालेली नाही, काय नाही, लोक यायचे थांबलेले आहेत. एवढं जे लोकांना अपेक्षित होतं किंवा बाया मुरगुडकडे बघण्याचा जो लोकांचा दृष्टिकोन आहे बाहेरचा, तो इथं त्यांना सक्सेस होत नाही. नवीन जरी व्यापारी किंवा नवीन दुकानदार आले इथं बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे, बाबा मुरगुड नगरपालिका आहे आणि या भागामध्ये आपला जरा व्यापार वगैरे होईल. हे दुकान थाटतात, 7-8 महिने झाले की लगेच गुंडाळतात जातात, म्हणजे ते परत तोट्यात घाट्यातच जातात. आता 2 तारखेला मतदान होतंय. येणाऱ्या कारभाऱ्यांकडनं तुम्ही काय अपेक्षा ठेवलाय? येणाऱ्या कारभाऱ्यांच्याकडून असा मला एक गोष्ट अपेक्षित आहे, मला कोणत्याही राजकीय लोकांच्यावर बोलायचं नाही, काय नाही, पण आज रोजी जो बघत असताना आज यांच्याकडे नेक्स्ट जनरेशन काय नाही, ह्या लोकांनी ह्या नेक्स्ट जनरेशनकडे बघितलं पाहिजे. नाही तर इथं होतंय कसं, नुकतंच पान खाऊन गुटखा खाऊन थोकायचं आणि बसायचं, याच्या पलीकडे काय नको. आज तुम्ही काही नवीन जरी काय घ्यायचं म्हटलं तर तुमची घोडागाडी शर्यत, बकऱ्याच्या टक्करी, बैलगाडी शर्यत हे आता जुनं झालंय. AI टेक्निक यायला लागले, लोक कुठं चाललेत, लोकांचा विकास कसा होता, एक प्रकारे किती लोक पगार वगैरे घेत आहेत, किती बिझनेस करत आहेत, त्या पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाकडे काही ह्याचं काहीच हे नाही. लोकांना, मुलांना हाताला काम दिलं पाहिजे, त्याच पद्धतीने काहीतरी कार्यक्रम आपल्याकडे गावामध्ये राबविले पाहिजे, लोकांना हाताला काम दिलं पाहिजे. इथं नुसतंच असं नाही की बाबा आम्ही नुसतंच बोलतोय आणि जुनं तेच नाही चालणार. तसं मुलं इतक्या मोठ्या प्रमाणात योजना आलेल्या आहेत, तरुणांसाठी, रोजगारासाठी, उद्योगांसाठी एवढ्या योजना आल्यात. त्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी आपल्या शहरामध्ये किंवा नगर परिषदेकडून झाली आहे का? नाही, नगरपालिका त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करते, पण इथं कसं होतं की लोकांनी तेवढी साथ दिली पाहिजे. बस प्रत्येक गोष्टीला तुम्ही शासन जर म्हणत बसला तर नाही चालत. स्वतःचा विकास किंवा स्वतःच्या गावाचा विकास, स्वतःच्या गावामध्ये रस्त्यावर थुकत असताना किंवा रस्ता घाण असताना किंवा गटर घाण असताना हे तुम्ही स्वतःहून सांगितलं पाहिजे. एक तर काय शासन येऊन तुमची गटर बघणार नाही, तुम्ही रस्त्यात का थुकणार आहे सांगणार नाही, त्याने एखादा दंडाचा बोर्ड लावू शकतील. पण स्वतःनं प्रत्येकानं आपापल्या जबाबदारीचं कर्तव्य आपलं भान ठेवून आपलं कर्तव्य स्वच्छता राखली पाहिजे किंवा ही गोष्ट माझी आहे, हा गाव माझा आहे, या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. म्हणजे सुरुवात करताना आपल्यापासून, मग लोकप्रतिनिधी करतील, मग प्रशासन करेल आणि मग शासन करेल असं. आज गावांना शासनानं बक्षीसच लावलेले आहेत ना. आज आमच्या इथं सुद्धा जैन्या वगैरे गावांना नंबर मिळालेला आहे, स्वच्छ शहर, सुंदर शहर. त्या पद्धतीने मुरगुडमध्ये स्वच्छता चांगल्या पद्धतीने, बाहेरच्या इतर गावांच्या पेक्षा बघितलं तर इथं सुद्धा स्वच्छता चांगली आहे, असं काय एवढं हे नाही. पण प्रत्येकानं आपलं कर्तव्य, आपलं भान ठेवून समाजात पाहिलं. आता येणाऱ्या 2 तारखेला मतदानाचा आपण हक्क बजावणार आहे, त्यावेळी बटन दाबत असताना तुमच्या डोळ्यासमोर काय असणार आहे? पक्ष, गट की विकास? विकास. काय वातावरण कसं आहे चौकात? वातावरण अजून काही नाही आहे, अजून आता फॉर्म भरल्यात. तुम्हाला कसं कळालं? मी तुम्हाला फॉर्म भरायचं विचारलं, आज छाननी झाली या, त्यासाठी वातावरण कसं करणार मग? काय तुम्ही रस्त्यावरनं फिरता, आता घरापासून इथपर्यंत आला असा, आहेत का रस्ते चांगलं? रस्ता की चांगली, रस्ता आहेत चांगलं. मला म्हणे इथं पाणी प्यायला घाण पाणी येते म्हणे प्यायला. काही नाही, चांगला आहे. बोला, किती वर्ष राहताय मुरगुडात? मुरगुड जन्मच राहील, जन्मापासून राहिलाय इथं. काय वाटतंय, मुरगुड बदललंय काय? साधारण बदललं. काय बदललंय? काय आता एवढं केलेलं नाही, पण आपल्या डोळ्याला दिसते तेवढंच. रस्ता पहिला होतं तसं आहेत काय नवीन झाल्यात? आता नवीनच झालं तर आणि आज डबरं झालं, परत डबर पडल्यात. पाणी घाण येते म्हण, ते काय की आपल्याला काय माहिती. पाणी पितात का नाही? चावीच चांगलं येते पाणी. कवा आलं ते येते, कवा खडुळे येते. बर, मतदान करतात का नाही? मतदान करणार ते. बर, कसल्या माणसाला देणार निवडून? काय कसल्या माणसाला निवडून देणार? आता कुठल्या गावल त्या गावल त्या. तुम्ही काय करणार असा मतदान करताना? डोळ्यासमोर काय ठेवणार आहे तुम्ही? समाजकार्य हा, जो चांगला आहे, हा, निष्ठावंत आहे, असा माणसाला आम्ही निवडून देणार. बर, तुला मतदान करणार. तुम्ही कोणाला करणार मतदान? सांग तेच की. अहो, बोट दाबा कोण येतंय? हो, ते जो चांगला करतो त्याला मतदान करणार. बर, आणि बाकीचं काय व्हायला पाहिजे तुमच्या इथं? आता तुम्ही बसलाय इथं, जो कोण चांगला करेल त्याला मतदान करणार आहे. बर, बाकीचं काय नाही. तुम्हाला काय वाटतंय गावात काय व्हायला पाहिजे? काहीतरी सुधारणा झाल्या पाहिजे, नवीन काहीतरी. नवीन म्हणजे काय सुधारणा व्हायला पाहिजे?
रस्ते चांगले झाले पाहिजे, गटरी चांगले झाले पाहिजे, लाईट चांगलं. पाणी तुमते दारात नाही तुमचं पाणी नाही. नाही स्वच्छता आहे का इथं? स्वच्छता आहे. तुम्ही आता बटन दाबणार आहे जा कधी 2 तारखेला बटन दाबायचं आहे काय विचार केला का? नाही अजून फॉर्म भरायचा आहे. बर आणि उगच केकला केला तेच की आणि काय आज बाजारात जाऊन आला का नाही? जाऊन आलो की बाजारात. काय काय खरेदी काय केली का काय वांगे बटाटे नाही? दर वाढल्यात काय? दर आहेत ह्या आठवड्यात वाढल्यात जरा बर जरासं महाग आहे. मग मटन बिटन आणायचं त्यापेक्षा मग नाही मटण काय रोज मंगळवारी असते 100% आमच्या म्हणजे घरात. आज मंगळवार होय होय 100% बेत केलाय म्हणा. होय होय आणायचंच काय ते. बर आता ह्यो झालं मंगळवार ठरलाय मटनवार मटणवार पण आता येत्या 2 डिसेंबरला निवडणूक वार आहे मतदान वार आहे होय आहे की काय ठरवले का नाही? काय अजून आम्ही ठरवलेलं नाही. बर आहे विकास व्हावा मुरगुडचा. बर विकासाच्या दृष्टिकोनातनं विकास महत्वाचा काय आहे. विकास म्हणजे काय व्हायला पाहिजे असं वाटतं? कसं आहे तुम्हाला सांगतो आता सांडपाण्याचे जे नदीत जाते ते सांडपाण्याचा उपयोग करून वर इकडे शेतकऱ्यांना त्याचा उपयोग व्हावा त्या पाण्याचा. त्यामुळं आणि 100 कुटुंब चांगली होतील असं आमचं मत आहे. काका तुम्ही किती वर्ष राहता मुरगुडात? माझं आता 75वं वर्ष संपत आलंय. बर सिल्वर जुबली सिल्वर ज्युबिली, पण त्याच्यात सिल्वर ज्युबिली करण्याजोगं काय घडलेलंच नाही. ते असू द्या काय नाही. कसा गावचा विकास हा खंडित झालेला आहे. आता चिमगाव रोडला तुमचा मैल खड्ड्याचा प्रश्न तसाच आहे. चिमगाव रोडला घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. त्याच्याकडे प्रशासन लक्ष देत नाही. कारण तिथं आता वस्ती झाल्यामुळं तिथल्या लोकांनी त्या घाणीचा त्रास प्रचंड व्हायला लागलाय. त्यांच्याकडे त्यांचं लक्ष नाही. बाकीचं कसं मिळेल कसं राहील ह्याच्याकडे प्रतिनिधीचा किती वर्ष झालं प्रशासन काय करा. डोळे झाकपणा आहे नुसता. प्रशासक येऊन सुद्धा काय उपयोगाचं नाही. ते बाहेर फिरलंच कधी प्रशासन. बर फिरलं नसल्यामुळं प्रश्न त्यांच्याकडे अर्ज देखील छाननीला पडले असल्यावर तरी सुद्धा त्यांनी तिकडे लक्ष दिलं नाही. मग आता काय वाटतंय काय करायला पाहिजे? करायला पाहिजे का? त्याच्यामुळे त्या सुधारणा झाल्या पाहिजे. तिथला कचरा डेपो उचलून दुसरीकडे गेला पाहिजे. आता तिकडे गावाची प्रगती व्हायला लागली आहे. तिथं आता बरेच वस्ती झालेली आहे. त्या वस्तीचा त्यांनी दुरुपयोगच करून घेतलेला, उपयोग काय केलेलाच नाही. काय तुम्हाला काय वाटतंय? विकास झालाय का मुरगुडचा? नाही व्हायला. काय व्हायला पाहिजे मग? स्वच्छ व्हायला पाहिजे. स्वच्छ स्वच्छता आहे म्हणतात नव्ह का इथे? काय काय वाटतंय मग? आणि रस्ते ठेचकं लागतात काय? ठेचकं लागतात की मग ते कुणी काढायचं? कधी बोलला नाही मग प्रशासनाला? मी प्रसादला याय नाही. बर आता 2 तारखेला मतदान आहे. मतदान करताना डोळ्यासमोर काय ठेवणार आहे? पक्ष ठेवणार आहे काय? तुमचं इथलं गट ठेवणार आहे का विकास ठेवणार आहे? विकास पाहिजे. गट करायचा. थोडक्यात सांगायचं झालं तर सगळी खाऊ गल्ली आहे. सगळी खाऊ गल्ली मुरगुडची खाऊ गल्ली झाली. मुरगुडची नव्हे अक्कल तालुक्याची खाऊ गल्ली चालू आहे. कसं मिळेल कसं मिळेल हेच चाललेलं आहे. सुटायचं ती गेल्यावर मागच्या 5 गटार बांधलेली औंधा पाडायची परत ती बांधायची. काय गटारी त्याची खाया गावची कुणाला माहित. बाकीचा विकासच नाही. बोंबलत रोजगारी वाढली आहे. रोजगार पोरं बोंबलत फिराल्यात बिनलग्नाची आहेत. त्यांच्याकडे त्यांचं लक्ष नाही. एखादा उद्योगधंदा मुरगुडमध्ये आणावा किंवा काहीतरी करावं हे काय नाही. सगळं चालू आहे. नगरसेवकांचं कुठलं राजकारण चालू आहे. सगळं स्वार्थापोटी त्याच्यावर सगळं चालू आहे. प्रगतीचं काय वातावरण त्यांच्या शासनाच्या योजना येतात का हो गावात? गावात येऊन करायच्या काय? सांगतोय कोण? जे प्रतिनिधी आहे ज्याच्याकडे ते विकास दिलेला आहे किंवा ज्याच्याकडे ते दिलेला आहे ते इथपर्यंत तळागाळापर्यंत येऊ शकत नाही. कारण ते तळागाळापर्यंत आलं तर त्यांचा मार्ग बंद होतोय. त्याच्यामुळे तळागाळाला पोचूच देत नाहीत. योजना पुष्कळ आहे पण ते पुढाऱ्याने इथं आणल्यात आल्यात. वरच्या पुढाऱ्याने खालच्या पुढाऱ्याकडे द्यायचं. त्यांनी तिथं कुणाकडे द्यायचं हे कुणाला माहिती नाही. काय रस्ते कसे आहेत? रस्ते आता कुठे कुठे हे झालेलं आहे. खड्डे पडलेले आहे. मुजवायला पाहिजे. परवा मुजू द्या. मग मोजिल्यात परत तिथं खड्डा पडलाय काय? नाही चांगलं झाल्यात. कोल्हापूरचं देखील कसं झालंय? खड्ड्यात रस्ता आणि रस्त्यात खड्डा. एक खड्डा चुकवाय गेला तर 10 खड्ड्यातनं गाडी जाते. मग त्यातला कुठला शोधायचा हे आपण जाताना ठरवायचं. खड्डा कुठला चुकवायचा आणि कुठल्या खड्ड्यातनं बगला जायचं हे आपणच शोधायचंय आणि मार्ग काढत जायचा. असा मार्ग आहे.
दादा तुम्हाला काय वाटतंय इतक्या वर्षामध्ये मुरगुडची जो विकास जसा ज्याप्रमाणे ज्या नागरिकांना सोयी सुविधा मिळायला पाहिजे तशा मिळतात का असं वाटतंय का? नाही, एवढ्या सुविधा मिळत नाहीत. पण महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे सांडपाण्याचा. मोठं नदीत कायम सांडपाणी मिसळत असते. तो पायलट प्रोजेक्ट केलेला होता. की शेतीसाठी एक 70-80 एकर शेतीसाठी पाणी उघडवायचा प्रोजेक्ट केला होता, पण ते आता सध्या बंद आहे. त्यामुळे काय आलं, या 10-15 खेड्यातनी नदीचं पाणी पूर्ण जाऊन पुन्हा ते आम्हाला आता पाणी प्यायला देखील ते आले. सांडपाणीला जो हे आलता, निधी आलता, नुसता कागद हातरून ते पाणी सांडपाणी प्रक्रिया जी होती की टोटली बंद केली आहे. म्हणजे कसं सांडपाणी होऊन नदीतलं पाणी मिक्स करून तिथं शेतीला एक 70-80 शेतीला एकरला प्रक्रिया करून ते पाणी देत होतं. ते सध्या आता बंद आहे. आणि ते पूर्ण पाणी आता गटरीचं पाणी पूर्ण मुरगुडचं नदीत मिसळून ते पूर्ण आपल्या आम्ही देखील त्याचा तेच पाणी पिवलं. आता इतकं रुपये खर्च करून तो प्रकल्प उभा केला असं तुमचं म्हणणं आहे, पण ते 70-80 लाख रुपये अंदाजे खर्च केला असं होतं त्यावेळी. काय करेक्ट निधी मला माहित नाही. 70-80 लाख रुपये त्यावेळी खर्च केला असं एक होतं त्यावेळी. बंद आहे. दादा तुम्हाला काय वाटतंय आपल्या परिसरात जर विकास व्हायचा असेल एक नागरिक म्हणून मुरगुडकर म्हणून तुमची अपेक्षा काय? मुरगुडमध्ये विकासच झाला नाही. कोणाचीही सत्ता आली तर विकास हा नाहीच. नुकतं खायचंच नुकतं असंच चालू आहे. परत ते आले की येणं खायचं, येणं आले की त्यानं खायचं. काय आपल्या इथं एखादा दवाखाना एखादा मोठा व्हा हे काय एकंदरीत हे काहीच नाही. 50 कोट झालं, 100 कोट झालं, नुकतं हे करायचं. आता बघायला गेलं तर 2 तारखेला मतदान करायचं आहे. काय बटन दाबायचं आहे आपल्याला डोळ्यासमोर काय आहे? कोण आपल्याला पुढे आता काय कसं नगराज कोण कसं आपल्याला आता 1 वर्ष गेल्या वेळी राजकारण जमादार होते. त्याच्या गेल्या वेळी बरेच जण म्हणजे पाटील गटाचे होते. काय कुणी विकास केलेला नाही. प्रत्येकाने खायला एकही मुरगुड म्हणजे प्रोजेक्ट कुठलाही मोठा आलेला नाही आहे. त्यानंतर आपल्या गावात म्हणजे गटारे रस्ते आणि हे एवढंच म्हणजे कसं डांबरीकरण लाईट हे ग्रामपंचायत सदस्य बी करू शकतोय. ग्रामपंचायत सदस्य बी करू शकतोय. गटारी सगळा हे तुमचा मोठा कुठलाही एकही तुमचा हे आलेला नाही. आता उद्योगधंदा कुठलाही आलेला नाही आहे मुरगुडमध्ये. कुठलाही नाही. एखादं कुठलं तुमचे साधन आपलं लेडीजसाठी काय आपले म्हणतात नाही शौचालय आता बाजारपेठ आमच्या आहे. बाहेरचे लेडीज तर शौचालय नाहीत. त्यानंतर बरेच अशा हे आहेत की त्यांना म्हणजे करताच आलेलं नाही. कुणाला सोयी सुविधा नाही जाईल. या निवडणुकीत पण आपल्याला अनेक तरुण चेहरे बघायला मिळतात. काय वाटते तुला आपल्याला आपला नगरसेवक आपला नगराध्यक्ष कसा असावा, कोण असावे नाही, कसा असावा असं तुला वाटते? नगरसेवक असू दे किंवा नगराध्यक्ष असू दे, खरं म्हणजे सगळी पद्धत लोकांच्या सेवेसाठी बनलेली आहे. तर तो सेवा करणं असायला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला वेळ देणारा नगरसेवक असला तर त्यांना प्रत्येकाला वेळ दिला पाहिजे. म्हणजे त्याच्या प्रभागामधल्या अडचणीची त्याला म्हणजे जाणीव असलीच पाहिजे. आणि त्याप्रमाणे त्यानं प्रयत्न जरी केले पाहिजेत. म्हणजे त्यानं ते प्रयत्न की असे केले पाहिजे की ते सक्सेस झालंच पाहिजे मुळात. तरच मग लोकांना पण पसंत पडेल आणि लोक त्याला पुन्हा पुन्हा चान्स देतील ना. आणि नगराध्यक्ष पण असंच की सगळ्यांना सामावून घेऊन सगळ्या म्हणजे नगराध्यक्षाचं पूर्ण मुरगुड म्हणजे गाव म्हणजे त्याचा वार्ड येतोय. ज्याला प्रत्येक गावाची म्हणजे प्रत्येकाची माहिती आहे. गावातील प्रत्येक भागातल्या अडीअडचणी माहिती आहेत. आणि जो प्रत्येकाच्या संपर्कात आहे, नेहमी त्यांना वेळ देतोय, जो त्यांच्यासाठी सदैव उपलब्ध असतोय असा नगराध्यक्ष पाहिजे. आता इथं रोजगाराच्या बाबतीत असतील किंवा उद्योगाच्या बाबतीत प्रकल्पाच्या बाबतीत बोलणं आमचं ज्येष्ठ मंडळीने माझ्यासमोर मांडलं. तरुण म्हणून तुझ्या काय अपेक्षा आहेत बाबा? आपल्या परिसरामध्ये काय व्हायला पाहिजे, कोणते प्रकल्प आले पाहिजेत किंवा रोजगाराच्या निमित्तानं काय शासनाच्या ज्या योजना असतील त्या योजनाची अंमलबजावणी कशा प्रकारे करता येईल? शासनाच्या भरपूर योजना आहेत. जसं की शासनाच्या आता म्हणजे उद्योगांसाठी कर्ज योजना वगैरे आहेत. शासनाच्या भरपूर योजना कशा येतात पण ते ग्राउंड लेवलला प्रत्येकापर्यंत पोहोचतात अशा नाही. त्या सगळ्या योजना ग्राउंड पर्यंत म्हणजे खास करून तरुणांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. बऱ्यापैकी आता म्हणजे बऱ्यापैकी योजना काय समजायला लागल्यात. जेव्हापासून म्हणजे बीजेपी सरकार आलंय तेव्हापासून म्हणजे नवीन नवीन गोष्टी आम्हाला बघायला मिळाल्या खरं म्हणायला गेलं तर. आणि त्यानंतर जर पुढं बघितलं तर की आता पण भरपूर योजना आहेत आणि ते लोकांपर्यंत पोहोचतायत. अजून मुरगुडमध्ये बराच विकास होऊ शकतोय. काही गोष्टी मुरगुडमध्ये इथल्या मागं पण झाल्या म्हणजे होत होत्या पण झाल्या नाही, पण हळूहळू पुढे होतील. आता गेल्या 5 वर्षात बऱ्यापैकी मुरगुडमध्ये बदल झाला. बरेच माझे मित्र आहेत जे बाहेर असतात पुण्याला वगैरे, ते आले की ते पण सांगतात की खरंच मुरगुडमध्ये पहिल्यापेक्षा चांगला बदल दिसतोय. म्हणजे मुरगुडचे बाजारपेठ आता आपण उभारला तुकाराम चौक हा पण म्हणजे चांगलं सुशोभीकरण झाले. म्हणजे काही ना काही का असं ना एक थोडा का असं बदल होत चाललाय. काय वाटतंय तुला?
कासव गती असं म्हणता येणार नाही. प्रत्येक जण आपल्या परीने प्रयत्न करत असतो, पण काही ना काही म्हणजे ह्या मागील 5 वर्षात तर बदल झाला हे मात्र म्हणजे मान्य तर करायलाच पाहिजे, कारण ते डोळ्याने बघितले सगळ्यांनी. तर थोडं आता ही तर सुरुवात आहे, पण मग थोडा अजून वेळ दिला तर अजून चांगला होईल ना विकास. कायापालट झालाय काय आज जैसे ती परिस्थिती आहे? काया पलट म्हणला तर काही अंश झालेला आहे, काही रखडलेला आहे, काही अजून चांगल्या पद्धतीने विकास होऊ शकतोय. आता येणारे जे सत्ताधारी होतील त्यांनी अजून यापेक्षाही चांगल्या पद्धतीने विकास करावा अशी आमची सामान्य नागरिक म्हणून, मुरगुडचे नागरिक म्हणून आमची अपेक्षा आहे. इथं गटातटाचं राजकारण मोठ्या प्रमाणात चालतंय, मग तुम्ही कधी गटाचा विचार केलाय का मतदान करताना? गटातटाचं राजकारण हे पहिल्यापासूनच आहे मुरगुडमध्ये. प्रत्येक जण गटातटाचाच विचार करूनच मतदान करतोय. आता नवीन पिढी म्हणली तर शक्यतो कसं आहे, काम करणाऱ्या व्यक्तीलाच मतदान करेल असं आमचं मत आहे. बर, काय आता इलेक्शनचं वारं लागले, कसं काय वातावरण आहे? खूप चांगलं वातावरण आहे, युतीचं वातावरण आहे. आणि आनंदाची गोष्ट ही आहे की आज मुरगुडचं एकंदरीत राजकारण तुम्ही जर बघितला तर पूर्ण ढवळून निघालेलं जरी राजकारण असलं तर ते विकासासाठी एकत्र आलेलं राजकारण आहे असं म्हणलं तर मुळात वावगं ठरणार. विकासासाठी आलेलं राजकारण आहे असं तुम्ही म्हणताय, मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून इथं प्रशासक आहे, त्याच्या आधी इथं सत्ताधारी मंडळ एक काम करत होतं. या वर्षांमध्ये मुरगुडचा विकास पाहिजे तसा झाला असं दिसतंय का? 100% विकास झालेला आहे, पण काही त्रुटी पण त्यामध्ये आहेत. जर तुम्ही विचार करायला गेला तर पाणी पुरवठा हा जो मूळ प्रश्न होता त्याच्यामध्ये खूप झगडावं लागलं. आणि आज देखील मुरगुडचं काही जर पाणी जर तुम्ही घेऊन बघितलं तर ते स्वच्छ नाही आहे. पाणी सगळ्यांना मिळतंय, पण ते स्वच्छ पाणी मिळत नाही. त्याच्यासाठी काय तरतूद करायची आहे याच्यावरती येणाऱ्या उमेदवारांनी विचार करायला पाहिजे. त्याच्यानंतर रस्त्याने गटारांचा जर विचार करायला गेला तुम्ही तर आत्ता ज्या गटारे आहेत त्यांचा ढाळ व्यवस्थित नाही आहे, ते सांडपाणी तिथं साठते, त्याच्यामुळे डासांची संख्या जी आहे ती वाढते. प्रत्येक विभागामध्ये जे उमेदवार निवडून आले आहेत त्या उमेदवारांनी त्याची पाहणी करणं गरजेचं आहे किंवा त्याचा आढावा घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर आरोग्याची जी बाब आहे, आपल्या इथं जो सरकारी दवाखाना आहे हा अजून उच्च प्रतीचा सोयीयुक्त कसा होईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यानंतर पर्यावरणाचा जर विचार करायला गेला तर आता राधानगरी ते निप्पाणी जो रोड आहे या दरम्यान झाडांची खूप वर्दळ होती, म्हणजे मुरगुड आलेलं समजायचं. पण आता सिमेंटचे रस्ते झालेत, कडकडीत ऊन झाले, पर्यावरणाची तिथं नासधूस झाली. याचा या 10 वर्षामध्ये कधीही विचार केलेला नाही. हाही विचार या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आज तरुण पिढी कुठं ना कुठं तरी भरकडत चालली आहे. काही तालमी होत्या, काही गटातटाच्या तालमी होत्या, परत स्पोर्ट्स जे होते ते आज या ठिकाणी नाहीत. याचा विचार कुठेतरी येणाऱ्या उमेदवारांना करायला पाहिजे. खरं तर तुम्ही अनेक विकास सुरुवातीला ज्याप्रमाणे सांगितले की विकास झालाय, मात्र अनेक तुम्ही आता त्रुटी सांगितल्या की सांडपाणी तुंबणं असेल, म्हणजे गटारींची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे. दुसरीकडे पाणी पुरवठा, पाणी येतंय पण ते गढूळ पाणी येते किंवा स्वच्छ पाणी येत नाही असं तुमचं म्हणणं आहे. आरोग्याच्या दृष्टीनं अजून चांगल्या सोयी सुविधा असं व्हायला पाहिजेत असं तुमचं म्हणणं आहे. मग येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता तुम्ही 2 तारखेला मतदानाचा हक्क तुम्ही बजावणार आहे, तर डोळ्यासमोर तुम्ही काय ठेवाल? मग पक्ष ठेवणार, गट? आणि खरं तर मुरगुड हे गटातटाचं राजकारण करणारं शहर आहे, तर गट ठेवणार आहे की विकास ठेवणार आहे? आता याच्यामध्ये प्रामुख्यानं 2 बाबी आहेत. सुरुवातीला तर कुठलाही इथला उमेदवार गट या भावनेनंच जातो, पण मला असं वाटतं की एक सुज्ञ नागरिक म्हणून गटातटाचा विचार तर झालाच पाहिजे, पण गटातटाकडनं आपण ज्या पद्धतीनं कामं करून घेणार आहे तो उमेदवार कोण आहे याचा पक्षानं पहिला विचार करायला पाहिजे आणि त्या ताकदीचा उमेदवार त्या वार्डात त्यांनी दिला पाहिजे. आणि खरंच त्या उमेदवाराला ज्या खरंच जो भाग्यवानच असेल की ज्याला ते तिकीट मिळणार आहे किंवा त्याला ती जनतेची सेवा करायचा म्हणजे सुवर्ण संधी मिळणार आहे, त्याचा आढावा वरिष्ठ लोकांनी घेतला पाहिजे. आता सध्याच्या घडीला बघायला गेलं तर अनेक तरुण चेहरे जे आहेत त्या निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला उतरल्याचं पाहायला मिळतंय. मग अनुभवी चेहरा तुम्ही बघणार की तरुण नवा चेहरा, उमदं नेतृत्व म्हणून आपण बघणार आहे? आता काय होतंय की पळतेल्या घोड्यावरती पैसे लावले तर कधी पण चांगले. अनुभवी घोडा आहे ठीक आहे, पण अजून किती दिवस तुम्ही म्हणजे तरुणांना झाकून ठेवणार आहे याच्यामध्ये? कारण हा डिजिटल इंडिया आहे आणि डिजिटल इंडियाच्या माध्यमातून अपडेट इंडिया आहे आणि हा अपडेट इंडियाचा कुठेतरी विचार झाला पाहिजे आणि खरंच तरुणांना या ठिकाणी संधी दिली पाहिजे. मी असं नाही म्हणत की 100% तरुणांना संधी द्या, कारण जोपर्यंत वडिलांचा पगडा आपल्या मुलग्यावरती असतो तोपर्यंत तो सुसंस्कारित असतो. तसं ज्येष्ठ मंडळींचा पगडा ह्या युवकांच्या वरती असणंही तितकंच गरजेचं आहे.
पण सगळीच संपवा आणि मग युवकांना प्राधान्य द्या हे आमचं मत नाही. पण ज्यांना तुम्ही प्राधान्य द्यायचं आहे त्यांना तुम्ही निश्चित त्याचे चांगले अनुयायी व्हायसाठी तुम्ही पहिल्यांदा तुमचा स्वच्छ चेहरा असणं गरजेचं आहे. तर आपण आज नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरगुड शहरातील नागरिकांशी संवाद साधला. एकीकडं गटातटाचं राजकारण असेल, पक्षीय राजकारण असेल, निवडणुका होत राहतील, मात्र सर्वसामान्यांच्या प्रश्नाचं काय हा मुख्य उद्देश जो होता तो या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यांना नेमक्या कोणत्या समस्या भेडसावतात त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. मुरगुड शहरामध्ये विकास जो आहे तो काही जण म्हणतात की विकास चांगला झालेला आहे, काही जण म्हणतात अजूनही विकास होणं बाकी आहे. मात्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्या प्रशासनानं पोहोचवणं गरजेचं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधी खर्च करून सांडपाणी प्रकल्प उभारला गेलेला आहे, जेणेकरून तो इथल्या परिसरातील पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना एक जीवनवाहिनी ठरणारा प्रकल्प होता. मात्र तो रखडला असल्याचं काही नागरिकांनी आपल्यासमोर सांगितलेलं आहे. अशा प्रकारचे अनेक जी विकास कामं आहेत, रोजगाराच्या बाबतीत म्हणायला गेलं तर एखादा उद्योग, एखादा प्रकल्प मुरगुड शहर परिसरामध्ये आणणं गरजेचं आहे. आणि येणारी जी काही सत्ताधारी कारभारी मंडळी असतील त्यांनी या सगळ्या दृष्टिकोनातूनच आपल्या येणारी भविष्य जी पिढी आहे, भावी पिढी आहे, ती भावी पिढी चांगल्या रीतीनं घडवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मत जे आहे त्या काही नागरिकांनी आपल्यासमोर व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर.